लोकशाहीचा बुलंद आवाज। शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या तालुका प्रमुखपदी भूषण पवार तर उपतालुका प्रमुखपदी सचिन चौधरी यांची नियुक्ती। शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या शिंदखेडा तालुका प्रमुखपदी भूषण अभिमन्यू पवार यांची तर उपतालुका प्रमुखपदी सचिन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीचा अधिकृत नियुक्तीपत्र साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळाताई गावित, शिवसेना नेते हिलाल माळी आणि शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव अश्विन राजेंद्र जामदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचं नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आलं आहे। संघटना अधिक मजबूत करणे, बांधकाम कामगारांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडणे आणि संघटनेचा शिंदखेडा तालुक्यात विस्तार करणे अशी महत्त्वाची जबाबदारी भूषण पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे। नियुक्तीनंतर भूषण अभिमन्यू पवार यांनी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत तालुक्यातील प्रत्येक बांधकाम कामगाराच्या हक्कासाठी लढण्याचा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भूषण पवार आणि सचिन चौधरी यांचं अभिनंदन केले। यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सुदाम नारायण शिरोडे, उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील, जिल्हा संघटक भालचंद्र पाटील तसेच शिवसेना शिंदखेडा तालुका प्रमुख प्रकाश चौधरी यांची उपस्थिती होती। मुख्य संपादक सचिन चौधरी।